लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। आडगाव चोथवा ग्रामपंचायतीत सुनील सोनवणे यांची बिनविरोध उपसरपंचपदी निवड। ग्रामस्थांकडून श्री सुनील सोनवणे यांचा सत्कार। बातमी येवला येथून। नाशिकच्या येवला तालुक्यातील आडगाव चोथवा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सामाजिक कार्यकर्ते तसेच वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते सुनील सोनवणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। शांत, खेळीमेळीत आणि लोकशाही पद्धतीने पार पडलेल्या या निवड प्रक्रियेमुळे गावात समाधानाचे वातावरण आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की ग्रामपंचायतच्या आवर्तन पद्धतीनुसार उपसरपंच पद भूषवणाऱ्या सौ सुनीता पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते। रिक्त जागा भरण्यासाठी ग्रामपंचायतीची विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती। बैठकीसाठी सर्व सदस्यांची उपस्थिती राहिली असून कोरम पूर्ण झाल्यानंतर निवड प्रक्रियेला सुरुवात झाली। उपसरपंच पदासाठी एकमेव अर्ज सुनील सोनवणे यांनी दाखल केला होता। त्यामुळे ग्रामसेवकांनी सरपंच रामकृष्ण खोकले यांच्या उपस्थितीत निवड प्रक्रिया पार पाडत त्यांची बिनविरोध उपसरपंच म्हणून घोषणा केली। एकमताने निवड झाल्याने गावातील वातावरण आनंददायी झाले। निवडीनंतर नवनिर्वाचित उपसरपंच सुनील सोनवणे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। त्यानंतर त्यांचा शाल पुष्पहार देऊन ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला। या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे प्रचार प्रसार सचिव तसेच विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक अरुण घोडेराव, सरपंच रामकृष्ण खोकले, माजी उपसरपंच सुनीता पवार, पोपट खंडागळे, कचरू खोकले, नागेश घोडेराव, शिवाजी खोकले, पंढरीनाथ खोकले, नानासाहेब पवार आदी ग्रामपंचायत सदस्य व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.